शहरामध्ये पावसाच्या रिमझिम सरी असल्या तरी पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणामधून 6336 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 17 दिवसापासून गोदावरी दुथडी भरून वाहते। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। सध्या गंगापूर धरणातून 6336 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक मंदिरं जे आहेत ते अद्यापही पाण्यात असल्याचं बघायला मिळत आहे। संपूर्ण रामकुंड परिसर पाण्यात असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर 17 दिवसांपासून गोदावरी नदी ही दुतडी भरून वाहत आहे। 17व्या दिवशी देखील आपल्याला परिस्थिती कायम असल्याचे या ठिकाणी बघायला मिळत आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे झपाट्याने धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे। जवळपास धरणातील पाणी साठा हा 60% अधिक झाला असून अद्यापही पावसाळ्याचे 2 महिने बाकी आहेत। त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी।